पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांसोबत मुक्या प्राण्यांनाही बसलाय। उघड्या आभाळाखाली रानावनात शेळ्या मेंढ्यांना घेऊन फिरणाऱ्या मेंढपाळांना गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसानं मोठा फटका बसला। मोठ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्यांना गारपिटीनं झोडपल्यानं आणि थंडीची हुडहुडी भरल्यानं मृत्यू झालाय। तर अवकाळीच्या संकटामुळे कांद्याची पात सडून खराब झाल्यानं आता चाऱ्याचाही मोठा प्रश्न उभा राहिलाय। याशिवाय बिबट्याच्या भीतीची समस्याही निर्माण झाली। या संदर्भात मेंढपाळाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। पाथी तर पार सोडूनच गेल्या। पाथी आम्हाला चारा नाही। आज आमची लय पंचायत आली, एवढी मोठी पंचायत झाली आमची। चाऱ्याला काय करावं असं झालंय आम्हाला। आणि आम्ही असं प्रत्येक अशी भटकतच राहतोय। कवर भटकायचं? आमच्या लेकराबाळाची काय अवस्था आहे? थोडी सरकारने आमच्याकडे लक्ष घातलं तर चांगलंच वाटेल ना आम्हाला। 5 लाखाची नुकसान माझीच झाली हो। 20 बकरं गेली म्हणजे काय थोडी गेली का? 15,000 एक मेंढी घेतली होती। आता लंपीने माग मेली। दिवाळीच्या टायमाला लंपी झाला, लंपीने मेली चांगली 45, आणि आता परत एखाद घेऊन 15-20 गेली, आणि आता गाराने नुकसान। त्याच्यामुळं मग कसं काय सहन करावा?